5वा महिना लागला तरी उन्हाळी वाळवणीचे पदार्थ बनवून व्हायलाच आहेत, कारण मी 15 दिवस मागे गावाला गेली आणि त्याच्यानंतर बनवायला सुरुवात केली आणि मग वातावरण पण चेंज झाला, भरपूर आभाळ, पाऊस आणि वारा, हवा, तुफान हे सगळं होतं. त्याच्यामुळे मग बघूनच करावं लागलं. तर मी साबुदाणा आणि बटाट्याच्या कुरड्या करते, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी एका दिवशी नाही केली, 2-3 दिवस थोडं करते, कारण आपली घरातली पण कामं असतात, मुलगा वगैरे सांभाळून सगळं बघून करावं लागतं. रात्री बघा भिजवला, छान असा भिजलेला आहे आपला साबुदाणा. तर अर्धा किलो साबुदाणा होता भिजवला, जे की मला बनवायचे आहेत साबुदाणा आणि बटाट्याच्या कुरड्या. तर बटाटे एक कुकर शिजवून झाले आणि एक कुकर अजून लावलेला आहे. तर आज काय बराच स्वयंपाक करावा लागला, वरण, भात, पोळी, भाजी, परत ही बनवली आंबील, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, जेवण चालत नाही, तर अशा वेळेस आंबील पिलं ना तर खूप छान वाटतं. तर एक कुकर अजून बटाटे शिजवायला ठेवलेले आहेत. तर बघा इतका राडा पसरलेला आहे इथे पण, आणि ऊन पण आणि काय एक दिवशी तर इतका हवा तुफान आला आणि त्या दिवशी मी चिप्स बनवले होते. माझे चिप्स पण उशिरा सुकले होते आणि जे सुकले होते ते सगळे उडाले. आणि बाजूवाल्या ताईंनी आदल्या दिवशी बनवले होते साबुदाण्याचे पापड, तर एका ताईंनी पण बनवले होते आणि दुसऱ्या ताईंनी पण बनवले होते. मग काय दोघीचेही उडाले आणि मग माझे उडाले, तुझे उडाले, यांच्यावरून थोडीशी त्यांची भांडणं सुद्धा लागली. माझे तर चिप्स उडाले, मी काही कोणाला म्हटलं नाही, कारण काय म्हणणार, वारा तुफान नैसर्गिक आपत्ती आहे. ते तर मग माझे उडाले, तुझेच कसे राहिले, मग तुझे आहेत माझे आहेत, हे यांच्यावरून त्यांचे भांडणं लागले. आणि बायकांचे तर असंच असते, थोड्याशावरून पण भांडणं लागतात. असे बटाटे सोलून झाले तोपर्यंत कुकर थंड होते आणि मी बटाटे किसून घेते. तर हीच किसणी आहे माझ्याकडे छोटीशी, तर हिच्यानेच किसून घेणार. माझ्याकडे छोटा कुकर आहे, त्याच्यामुळे बटाटे 2दा उकडावं लागले. तर आदल्या दिवशी मी 1.5 किलोचे केले होते, 1.5 किलो बटाट्याचे साबुदाणा आणि बटाट्याचे चकल्या केले होते. दुसऱ्या दिवशी अर्धे म्हणजे 3 किलोचे मी एका ठिकाणी आणि 3 किलोचे एका ठिकाणी असे बटाटे आणले होते. तर मला 3 किलो बटाटे आणि साबुदाण्याचे पूर्ण कुरड्या करायचे होते, कारण रुद्रांसला आवडतात, तर मी ते जास्त प्रमाणामध्ये बनवते. तर आधी पण एकदा बनवलं होतं आणि आता 2दा म्हणजे 2दा बनवले, अर्धे करून 1.5 किलो आलू घेतले. तर अशा पद्धतीने मी 2-3दा बनवले. एका दिवशी तर आपल्याला शक्य होत नाही. तर इथे रात्रीच भिजवलेला होता साबुदाणा, छान असा भिजलेला होता. आणि आदल्या दिवशी मी भिजवली होती ना, तर मग वातावरण इतका बिघडला आणि मग मी फ्रीजमध्येच ठेवून दिला. मग दुसऱ्या दिवशी ऊन निघाली, त्या दिवशी मग बनवला मी कुरड्या आणि खरंच सुकले सुद्धा एका दिवसामध्ये सुकतात, तर आपला पदार्थसुद्धा चांगला दिसतो. नाहीतर मग कसं काळपट कलर येतो त्याला आणि व्यवस्थित फुटत सुद्धा नाहीत. बटाटा किसून झालेला आहे आणि साबुदाणासुद्धा मिक्स केला. तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट, उपवासाचं मीठ, जिरा सगळं चवीपुरतं टाकलेलं आहे. मिरच्याचा वापर करत नाही, त्याचा कलर हिरवा येतो किंवा मग हिरवं काहीतरी दिसेल तर मग तो खात नाही, त्याची सवय आहे, भाजीमध्ये असो किंवा कुठेच. मग त्याला आम्ही सांबार वगैरे, कांदे असतील, जिरा असेल, हे सगळं त्याला निवडून द्यावं लागते. म्हणून टाकतानाच आम्ही जरा कमी क्वांटिटीमध्ये टाकतो, जेणेकरून त्याला एवढं कोण बारीक निवडून देत बसणार, त्याची सवय आहे, तो खात नाही. अशा बऱ्याच गोष्टी अवॉइड करतो. मग आम्ही पण ते कमी प्रमाणामध्ये टाकतो, पण कमी प्रमाणामध्ये टाकतो, कारण हे सगळे टाकल्याशिवाय पदार्थाला सुद्धा चव येत नाही. बटाटा, साबुदाणा आणि टाकलेले मसाले छान असे एकत्र मिक्स करून घेतले. आणि आता मी वर जाणार आहे टेरेसवरती आपले चकल्या पाडायला, किंवा जे वाळवणीचे जे काही पदार्थ आहेत ते आम्ही वरती टेरेसवरतीच जाऊन सुकवतो, म्हणजे पटकन सुकतात सुद्धा. आणि इकडे अजिबात ऊन येत नाही, मागच्या साईडला थोडीशी स्पेस आहे, समोरसुद्धा थोडीशीच स्पेस आहे, त्याच्यामुळे मग वरच जाऊन सगळे पदार्थ सुकवायला आम्हाला, किंवा कपडे असतील तर ते पण आम्ही वरच जाऊन सुकवतो. त्याच्यामध्ये मिश्रण भरायला मी चम्मच आणली होती, रुद्रांसला खायला पण आवडतो, खाय केलं त्याने आणि चम्मच पण खाली घेऊन गेला. मग आता सारखं हाताने भरवावं लागतो आणि हात धुवून मग कुरड्या पाडावे लागतात. तर ऊन पण भरपूर झाली होती. ताई सुद्धा आपापले पदार्थ बनवत होते, काही ताई कपडे वगैरे सुकवायला वर येत होते, तर आमच्या गप्पा गोष्टीसुद्धा चालू होत्या. तर ते म्हणत होते एकदम गोल चकल्यासारखे का करत नाही, तर मी म्हटलं मला तसे एकदम गोल चकल्यासारखे नाही आवडत. कुरड्या म्हटलं तर थोडीशी ओबडधोबड साईज असली किंवा ओबडधोबड शेप असला तर तेच मला आवडतात. आणि आपण चकल्या कसे एकदम परफेक्ट गोल बनवतो, ते मला तसे नाही आवडत. कसं आपापली पसंत असते, जसं ज्यांना आवडते तसं. तर माझंसुद्धा तसंच आहे, मला जसं आवडते तसं मी करते, कारण आपण आपल्या घरी आपल्या मनाची राणी आहो, नाही का. इथं कोण आहे आपल्याला म्हणायला, सासू सासरे आहेत की कोण आहे. तर मला जसं आवडते तसं मी करते, मला जसं आवडते तसं मी राहते किंवा वागते.
का कच्चा खासी तुम्ही टाकल्या म्हणलं ना संभार संभार त्याच्यानं लेहरला गोल गोल का पाळत नाही वाकडे तिकडेच पाहिजे गोल गोल नाही पाहिजे चकल्या आहेत तिकड्या खुबड खाबडच बेस दिसतात झाले आम्ही ओलोनेच खातो ना बाई आम्ही काय खातो आम्हाला दुसऱ्या घरच्या भाज्या खारट लागतात बरोबरच मीठ टाकाल तरी खारट लागते आमच्या घरी मीठ नाही टाकून किती आले तरी बेस आहे हो आमच्या इथे येत होते ना त्यावेळेस तर खारटसाठी झगडे होते मी बरोबर इथंच टाका हा ना ते म्हणत खारट आहे मग म्हणून झगडत ना झगडत म्हणजे खाल्ला नाही पाहिजे म्हणून अशी करतो खाना खूप चोबरा का बळी समजलीस का असे म्हणत तरीच आम्हाला आता ना ओलोनी खावायची सवय लागली आम्हाला दुसऱ्या घरच्या भाज्या खारट लागतात पोट्टी बी जातात नाही आहे खारटच आहे करतो कसं आहे काही बी बनवलं तर आपल्या घरच्या लोकांच्या पसंतीनं बनवायला लागते कामच होऊन गेले असतील तुमचे झाले का आता सगळे टाकून ना मग तुमच्या घरी गावी केल्या हो का ते बनवून होतात ना लवकर तो चांगला होते मग ऊन खूप टाकते ना आंघोळ केलं मी ना आंघोळ केल्यासारखं नाही वाटे मला सकाळीची आंघोळ करायची सवय आहे 7 वाजेवरी झाला पाहिजे ना रुद्रांश गेला ना शाळेत मग समोर जाईल तर का फुसाडात जाईल कुरड्या सुकल्या तर मी ठेवून घेते पण एवढ्याशा कुरड्याने काही होणार नाही अजून मला बनवावं लागेल कुरड्या तर आता साबुदाणा तर आहे पण बटाटे नाही आहेत तर बटाटे आल्यानंतर आणि हा डब्बा भरून मी मागच्या वर्षी पण बनवले होते रुद्रांशला खूप जास्त आवडतात मग काय त्याच्या आवडीचे तर बनवलंच पाहिजे असं तर तो बऱ्याच वस्तू खात नाही म्हणून मग मी बनवते हा डब्बा भरून मागच्या वर्षीचे फक्त एवढे राहिलेले आहेत मागच्या वर्षीच्या कुरड्या जुने झाले पण सुकवलेले आहेत पॉलिथिनमध्ये ठेवलं आणि आता हे बनवले ते आहेत परत अजून बनवायचं जवळपास बनवले त्या दिवशी तर सुकतच आले होते पण दुसऱ्या दिवशी दिवसभराची परत ऊन दाखवली आणि हवाबंद डब्यामध्ये आता भरून ठेवते तर डब्यामध्ये भरून ठेवताना सुद्धा खाली पेपर ठेवायचा आणि त्याच्यानंतर जे वाढवण्याचे पदार्थ असतील ते ठेवायचे किंवा मग पॉलिथिनमध्ये ठेवायचं पण आता एवढ्या मोठ्या साईजचे पॉलिथिन आपल्याकडे नाही आहे तर खाली पेपर ठेवायचा आणि नंतर वाढवण्याचे पदार्थ ठेवायचे म्हणजे आपले पदार्थ छान असे राहतात अशा पद्धतीने ठेवते मी